लाडकी बहिणीला लाडक्या ताईंनो 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याची सर्व लाडक्या ताईंना आतुरता लागलेली आहे की सर हा 15वा हप्ता कधी भेटणार आहे, सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, याच्या वाटपाची काही तारीख समोर आली का, कोणत्या तारखेला हा हप्ता वाटप होणार आहे। तर लाडकी ताईंनो याच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दलची काही माहिती या ठिकाणी समोर आली आहे, ती तुम्हाला या लेक्चर मध्ये सांगणार आहे। लाडकी ताईंनो त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 14वा हप्ता भेटलेला आहे त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला 14वा हप्ता कधी भेटलाय पटपट सर्वांनी सांगायचंय। आणि ज्या लाडक्या ताईंना 14वा हप्ता भेटला नाहीये किंवा 12वा 13वा पण हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांनी पण आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि किती लाडक्या बहिणींनी आतापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की लाडक्या ताईंनो सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। 14वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे का, वितरण थांबलेलं आहे, काय नेमक्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बनवतो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। चला आता बघूया 15वा हप्ता म्हणजे कोणता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता, वाटपाची तारीख काय ठरली आहे, कोणत्या न्यूजपेपर मध्ये काय आले, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहता लाडके ताईंनो। त्याचबरोबर मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 1.5 लाख जवळजवळ सव्वा 1 ते 1.5 लाख लाडक्या ताईंना या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली आहे, त्यांना अपात्र केलेलं आहे। तर त्याच्याबद्दल काय बातमी आली ती पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर कोणत्या महिलांना अपात्र केले बघा लाडक्या बहिणींनो, आता बघा लक्षात घ्या, बऱ्याच लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही, बऱ्याच लाडक्या ताईंना 13वा हप्ता भेटला नाही आणि 12वा 13वा सोडा, ज्यांना 13वा हप्ता भेटला त्यांना 14वा हप्ता भेटलेला नाहीये। म्हणजे हळूहळू अपात्रतेची यादी या ठिकाणी वाढायला लागली आहे आणि बऱ्याच लाडक्या ताई लाडक्या बहिणीपासून या ठिकाणी अपात्र होत आहेत, बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी बाहेर काढल्या जात आहेत। तर नेमकं काय या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे आपलं नाव सांगायचं लवकरात लवकर आणि जिल्हा सांगून तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी पात्र आहेत ते सांगायचं आहे। चला त्याचबरोबर 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, काय नेमकी बातमी आली आहे, कोणत्या न्यूजपेपरला आले, कधी तारीख पैसे येऊ शकतात, सगळ्या गोष्टी आपण बनवतो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। चला लाडके ताईंनो व्हिडिओला आता सुरुवात करूया, वेळ न वाया घालता आता बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। झी 24 तासची एक मोठी बातमी समोर आली, ती बातमी आपण अगोदर बघूया। बघा झी लाईव्ह 24 तासची ही बातमी मोठी तुम्हाला बघू शकतात। लाडक्या बहीण संदर्भात सर्वात मोठी कारवाई, या 1.5 लाख महिला अपात्र या ठिकाणी ठरवण्यात आलेल्या आहेत। बघा डायरेक्ट मोठी बातमी समोर आली, झी 24 तासची बातमी आहे की जवळजवळ 1.5 लाखापर्यंत लाडक्या ताईवर कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाई म्हणजेच कोणती, त्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर हा मोठा निर्णय बघा, हा 1.5 लाखाचा टप्पा आता नंतर जी पडताळणी चालू आहे त्या पडताळणी मधला हा टप्पा आलेला आहे। लक्षात घ्या लाडके ताईंनो, या ठिकाणी 2 टप्पे झालेले आहेत। पहिली या ठिकाणी तुम्हाला दाखवतो पडताळणी आणि दुसरी पडताळणी, या दुसऱ्या पडताळणीमध्ये जवळजवळ 1.5 लाख ताईपर्यंत या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे, ही तुम्हाला मी दाखवणार आहे। चला त्याचबरोबर लाडके ताईंनो अजून कुठे कुठे काय काय बातम्या आल्या ते तुम्हाला दाखवणार आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख पण या ठिकाणी याच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे, काळजी करू नका। चला तर बघा या ठिकाणी TV9 ची बातमी तुमच्या समोर आहे लाडके ताईंनो। 1.25 लाख लाडक्या बहिणींना बसणार फटका, लाभ थांबण्याची शिफारस, काय घडलं नेमकं या ठिकाणी बघू शकतात लाडके ताईंनो। 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना कडून सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात उघड आलेला आहे। तसंच एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिलांचाही योजनेचा सर्व लाभार्थी ठरल्याची माहिती समोर आली आहे। अंगणवाडी सेविकेच्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झालेली आहे। बघा लाडके ताईंनो एक मोठी बातमी समोर आली, ज्याची पडताळणी चालू होती बघा, 1 महिन्यापूर्वी जी पडताळणी चालू केली होती त्या पडताळणीला या ठिकाणी आता त्याचं पहिलं आउटपुट निघालेलं आहे। आउटपुट म्हणजे काय, तर ते पहिली जी पडताळणी सुरू केली ती अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन असेल, फोनवर असेल, अशी जी पडताळणी सुरू केली होती त्या पडताळणीनुसार या ठिकाणी लाडक्या बहिणींचं या ठिकाणी काय झालेलं आहे, पुढे आलेली माहिती समोर आलेली आहे। आता काय माहिती आता आपण ही ठिकाणी बघूया काय नेमकी बातमी आलेली आहे। तर बघा झी 24 तासची बातमी आहे, कोणत्या पद्धतीने चुकीची माहिती देत घेण्यात आलेला लाभ। तर लाडके ताईंनो ही बघा लक्षात घ्या, हे जे आता पहिली जी कारवाई झालेली आहे ती मराठवाडा विभागासाठी केलेली आहे। मराठवाडा विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे काही काही जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, परभणी असेल, लातूर असेल, त्या ठिकाणी धाराशिव असेल किंवा असे जे हिंगोली असेल, ह्या जिल्ह्यामधल्या लाडक्या ताईंना या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। पडताळणी त्यांची झालेली आहे आणि पडताळणीत पहिला जो आकडा समोर आलाय तो
1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे। आणि ती कारवाई नेमकी कशी झालेली आहे, कोणत्या कोणत्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी लाभ घेण्यात आले हे या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे। बघा लाडकी बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटी कागदपत्र सादर करून योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालेलं आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोदरम्यान या ठिकाणी दिलेलं आहे। सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत लाडकी बहिणींनो। अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी काय केलं ते पण दाखवतो। आता मेन मुद्द्याकडे आपण घेऊया लाडकी बहिणींनो, हे सगळ्याला माहिती ऑलरेडी। आता मेन मुद्द्याकडे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी दाखवतो आहे। या ठिकाणी दोन या ठिकाणी काय सर्वेक्षण झाले किंवा दोन या ठिकाणी काय झाले टप्पे झाले। या दोन टप्प्यामध्ये कशा लाडक्या ताई बाहेर काढले ते तुम्हाला दाखवणार आहे। खूप महत्त्वाची माहिती लाडक्या ताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। बघा हा झाला पहिला टप्पा, बघा सर्वेक्षणाचा पहिला हा टप्पा आहे आणि हा दुसरा टप्पा आहे। पहिल्या टप्प्यामध्ये बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, पहिल्या टप्प्यामध्ये 65 वर्षातील महिला ज्या आहेत 21 ते 65 वर्षापेक्षा जास्त असतील, 21 पेक्षा कमी असतील, 65 पेक्षा जास्त असतील, अशा ज्या लाडक्या ताई आहेत त्यांना पहिल्या टप्प्यातून बाहेर काढलं। म्हणजे या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये काय आलं, वयानुसार लाडक्या ताईंना बाहेर काढण्यात आली। ही पहिली महत्त्वाची कारवाई झाली। आणि दुसरी लाडक्या ताईंनो, दुसऱ्या टप्प्यानंतर किती महिला पात्र ठरलेत बघा या ठिकाणी। दुसऱ्या टप्प्यामध्ये एका घरात 2 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत का हे शोधण्यात आलेलं आहे। यात एकूण 4,09,072 अर्ज तपासण्यात आलेले आहेत। त्यातील पात्र 3,24,000 एवढे ठरलेत आणि जवळजवळ या ठिकाणी बघू शकता 84,709 अर्ज अपात्र ठरलेले आहेत। म्हणजे दोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून 1,24,000 बघा वयाची 8 आणि एका घरात 2 पेक्षा जास्त अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी ठरलेल्या आहेत। आणि याच्यानुसार जवळजवळ 1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत आकडा पोहोचलेला आहे। म्हणजे हे पहिली अजून तपासणी आहे असं ठरवून समजू नका की बाबा सगळे लाडके ते तपासले आतापर्यंत नाही, भरपूर सारे लाडके ते अजून बाकी आहेत। त्या लाडके ही मराठवाड्यातली ही कारवाई झालेली आहे। तर जवळजवळ बघा जवळ एक उदाहरण घ्या, 3.5 लाख फॉर्म या ठिकाणी आले होते म्हणजे तपासले आतापर्यंत लाडक्या बहिणींनी, कुणी अंगणवाडी सेविकांनी 3.5 लाख अपात्र ठरले होत्या। त्या अपात्र मधल्या या ठिकाणी 1 लाख ताईंना बाहेर काढले आणि अजून 2.5 लाख ताई या ठिकाणी सेव्ह झालेले आहेत असं समजून घ्या। म्हणजे जवळजवळ या ठिकाणी 30% लाडक्या ताई या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत। एक महत्त्वाचे असं एक एक्झाम्पल घ्या की 1 लाख ताईंना बाहेर काढल्यात, अपात्र डायरेक्ट करून टाकले आणि 3 लाख ताई या ठिकाणी वाचल्यात। म्हणजे 4 लाखापैकी 3 लाख ताई काढल्या, 1 लाख ताई या ठिकाणी काय केलेले आहेत, अपात्र ठरलेले आहेत। तर अशी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली लाडक्या ताईंनो। जी पडताळणी आपण म्हणतो की सर पडताळणी कधी होणार आहे, पडताळणी कधी होणार आहे, याद्या पुढे कधी येणार आहेत, तर बघा पहिली यादी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला बऱ्याच ताई म्हणत होत्या की सर 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, मग सर 14वा हप्ता का भेटत नाहीये। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं 15 दिवसापूर्वी, जास्त 20 दिवस झाले असतील त्याला आता, की लाडक्या ताईंनो जोपर्यंत तुमच्या याद्या पुढे येत नाहीत, जोपर्यंत जिल्ह्यानुसार याद्या अपडेट होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला पुढचा लाभ भेटणार नाही। आता बघा याच्यामधल्या 3 लाख ताई, ह्या 3,24,000 लाडक्या ताईंना पैसे भेटणार कारण ते आता पात्र ठरल्यात। ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा हप्ता भेटला नव्हता त्या लाडक्या ताई आता पात्र ठरणार आहेत, त्यांना पैसे भेटणार आहेत, पुढच्या हप्ते त्यांना भेटून जातील। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। तर लाडक्या ताईंनो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। आणि त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असेल की सर सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, तर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आली आहे। लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1,500 रुपये आले, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार वाचा सविस्तरपणे या ठिकाणी ही सगळी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। ती माहिती तुम्हाला मी संध्याकाळच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे की सप्टेंबरचा महिना कधी हप्ता भेटणार आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ही सगळी सविस्तर, आता वेळ संपल्यामुळे मी जास्त सांगत नाहीये, पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटू शकतोय एक पहिली बातमी समोर आली, ती तुम्हाला मी संध्याकाळच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।